अग्निशामक गाडी आली पण तोपर्यंत सगळं विझून टाकलं होतं. एवढं खतरनाक पेटलंय. तेव्हा लांब रोग पटली. तुम्ही म्हणत असाल आग कशी लागली, तर उसाच्या रानातून वायर आतरले होते. वायर मध्ये फॉल्ट झालता की वायर मध्ये जॉईंट होता ते माहित नाही, पण सकाळी 10 वाजता लाईट आली आणि आग लागली. दुसऱ्या रानात आग जाऊ नये म्हणून जेसीबी मधात ढकलू लागली ऊस. जेसीबी ड्रायव्हरने डेअरिंग करून रानात जेसीबी घातली आणि गॅप केला, नाही तर रागीने जवळपास सगळीकडे ऊस जळाला असता. जेसीबी ड्रायव्हरने खूप मोठी रिस्क घेऊन जेसीबी रानात घातली, नाही तर असंही डेअरिंग कोणीच करू शकत नाही. जेसीबी मुळेच आग विझवण्यात आली. ज्या शेतकऱ्याचा ऊस जळाला फक्त त्यालाच माहित असते हे दुःख काय आहे. जळालेला ऊस पोंग होऊन जातो, काही राहत नाही त्याच्यात. फक्त एका शेतकऱ्याचा ऊस जळाला, खूप टॉप क्वालिटीचा होता राव. तुम्ही पण काळजी घ्या, ऊसाच्या रानात वायर आतरू नका. ऊस कारखान्याला जाईपर्यंत शेतकऱ्याला सुकत नसते राव. ऊसाला आग लागल्याची खबर कळतात 2 मिनिटात पब्लिक जमा झाली आग विझवायला. अशा घटना घडल्यानंतर जास्त रिग्रेट करत बसू नका. सुख दुःख चालतच राहते, जास्त टेन्शन घेऊ नका. नारायण म्हणला मला पण व्हिडिओ मध्ये यायचंय. रोड साईडलाच पाणी मारलं जिकडे विजेलेलं आहे तिकडं. 3 मिनिटात 5000 लिटर पाणी मारलं. रानात अग्निशामक आल्या तुमच्याकडून पैसे घेऊनच जाणार. निघालोत घराकडं.